मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तुम्ही पण तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्सचे हाय वेटेज टॉपिक्स पाहणार आहोत, जिथून नियरली 99% क्वेश्चन्स विचारले जातात. तर मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्सच्या टॉपिकची लिस्ट पाहणार आहोत, जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जिथून 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात. आता आपल्याला माहिती आहे फिजिक्स हा टॉपिक नियरली 20 मार्क्स साठी असतो आपल्याला एक्झाम मध्ये. सो ते 20 मार्क्स कसे सिक्युअर करायचे हे आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, फिजिक्सचा टॉपिक खूप डिफिकल्ट वाटतो, तर त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे माझ्याकडे, तो म्हणजे आपली लाईव्ह बॅच. ज्या लाईव्ह बॅच मध्ये आपण प्रत्येक टॉपिक खूप इझिली सॉल्व्ह करतो विथ लॉट्स ऑफ एक्झाम्पल्स अँड लॉट्स ऑफ एमसीक्यूज क्वेश्चन्स. तर आता आपण आपल्या जे बॅच आहे त्यामध्ये एखादा टॉपिक शिकवतो, त्यानंतर एमसीक्यू सॉल्व्ह करून घेतो आणि पीवायक्यूज देखील सॉल्व्ह करून घेतो. आता एक नवीन लाईव्ह बॅच सुरू होते 15 तारखेपासून. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असेल, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक असेल, रिव्हिजनसाठी नोट्स देखील अवेलेबल असतील. आणि मित्रांनो, एक्झाम होईपर्यंतच नाही, तर तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल, तर ते देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. त्याची देखील लाईव्ह बॅच सुरू होतीये 15 तारखेपासून. आता मित्रांनो, हे जर तुम्हाला 5ही कोर्सेस घ्यायचे असतील, तर त्याची कॉम्बो प्राइस असेल, म्हणजे 5 कोर्स तुम्हाला फक्त 10,000 रुपयामध्ये पडणार आहेत. जे कोर्स आता इथलच्या जवळपास एका कोर्सची प्राइस असती बाहेर, पण आपल्याकडे हे 5 कोर्स तुम्हाला 10,000 मध्ये पडणार आहेत. आणि जर कुठलाही एक कोर्स घ्यायचा असेल, तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये इतकी. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आता कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून ऍप ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ऍड केले जातात. आता पाहूयात लिस्ट ऑफ टॉपिक्स. फर्स्ट आहे इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड. आता इथे तुम्हाला फॉर्म्युलेज विचारले जाऊ शकतात, छोटीशी कन्सेप्ट विचारली जाऊ शकते. इथे इलेक्ट्रिक चार्जचा फॉर्म्युला असतो, किंवा एखाद्या वेळेस त्याचं एक्झाम्पल देतं. एकदम सोपं न्यूमेरिकल क्वेश्चन असू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन विचारतात. नंतर आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅपॅसिटन्सचा डिफरन्स, त्याचा फॉर्म्युला, अशा गोष्टी विचारल्या जातात. इलेक्ट्रिसिटीचा फॉर्म्युला विचारला जातो, डेफिनेशन विचारली जाते, किंवा एखादा सिच्युएशनल क्वेश्चन विचारू शकतात. अल्टरनेटिंग करंट, एसी, डीसी हे कुठं यूज केलं जातं, त्यासोबतच अल्टरनेटिंग करंट काय आहे एक्झॅक्टली. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नंतर आहे ऑप्टिक्स. नंतर आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कोणते, एक्झाम्पल्स, हे सगळं आता आपल्याला माहिती असायला पाहिजे की त्याचे सगळे एक्झाम्पल्स वगैरे काय आहेत. आता जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला, तर त्यामध्ये तर आम्ही इन डिटेल सगळ्या गोष्टी शिकवत असतो, आणि प्रत्येक गोष्ट एमसीक्यू थ्रू आपण सॉल्व्ह पण करून घेतो. कारण एक्झाम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं नको व्हायला की हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, कारण प्रत्येक क्वेश्चन इतक्या इझी वेने सॉल्व्ह केला जातो. प्रत्येक क्वेश्चन मागे एखादी ट्रिक असते, टिप असते, तर सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो. आता नेक्स्ट टॉपिक आहे न्यूक्लियस. रेडियस ऑफ न्यूक्लियस विचारले जातात. नेक्स्ट वेव्स अँड ऑसिलेशन. ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीची कॉन्स्टंट व्हॅल्यू विचारतात. वर्क, पॉवर, एनर्जी यामध्ये फॉर्म्युलेस आहेत. यासोबतच वर्क काढायला लावणार, नाही तर पॉवर, एनर्जी काढायला लावतात. त्यानंतर थर्मोडायनामिक्स, याच्यामध्ये पण फॉर्म्युलेस आहेत. फिजिक्स म्हणजे फॉर्म्युलेस येणार, आणि फिजिक्स तुम्हाला अवघड जातो, पण तो इतका अवघड नाहीये. खूप सोपं सब्जेक्ट आहे. फक्त त्याला आपल्याला व्यवस्थित गायडन्स लागतं. एका व्यवस्थित
मार्गदर्शनाने आपण कुठेही पोहोचू शकतो. ओके. नंतर आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, फ्लुइड मेकॅनिक्स. हे सगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करावे लागतील. असं नाही आता हे जे टॉपिक्स आहेत याच्यातून एखादा 2 क्वेश्चन डेफिनेटली येतील, कन्फर्म येतील. मी तुम्हाला आधीच म्हटलं की 99% प्रश्न इथून विचारले जातात. समजलं? म्हणजे आपल्याला जर 20 आउट ऑफ 20 मार्क्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्हाला मिळतील. आता मित्रांनो, आपली जी बॅच सुरू केली तर लवकरात लवकर जॉईन करा. विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आणि त्यांचा सिलेबस सुद्धा सुरू झालाय. नवीन लाईव्ह बॅच आता 15 तारखेपासून सुरू होते. सो तुम्ही जॉईन करा, म्हणजे तुम्हाला ती बॅच जॉईन करता येईल आणि तुमचा अभ्यास कंटिन्यू करता येईल. आता कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता, किंवा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, या कॉन्टॅक्ट नंबरवरती सुद्धा कॉल करून विचारू शकता. आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.